ओके विकास, आपण स्टार्ट करू. येस प्लीज स्टार्ट. सगळे ऑल डुईंग सेफ ॲट होम. नमस्कार मंडळी, मी विकास सावंत. सध्या बँगलोरमध्ये ॲज एच आर रिक्रुटर काम करतो. कन्सल्टिंग फर्ममध्ये ऑलमोस्ट फॉर 5 इयर्स नाव. तर मी मेजरली टेक हायरिंग, नॉन टेक हायरिंग पण करतो 6 वर्षाचं. आणि ॲज वेल एज आय हॅव डन अ सर्टिफिकेशन ॲज अ लिंक्डइन रिक्रुटर ॲज वेल. तर लिंक्डइनमध्ये सर्च कसं करायचं, लिंक्डइनमध्ये टॅलेंट कसे फाइंड करायचे, तर ते माझं मी ट्रेनिंग पण घेतो आणि माझं सर्टिफाईड लायसन्स पण आहे लिंक्डइनवर. तर आय थॉट की माझ्या या माध्यमातून लोकांना पण आपण मदत करूया, की खूप वेळा काय होतं की लिंक्डइन ॲज अ प्लॅटफॉर्म आहे, तर लोकांना माहिती नाही की कसं बेस्ट युटिलाइज करायचं. तर माझा विचार होता की आपण आपण नॉलेज शेअर करूया लोकांना, आपल्या मित्रांना हेल्प करूया प्रोफाईल कशी बिल्ड करायची टू बी अ प्रोफेशनल. गेस सेशन आहे लाईक मोर ऑफ लिंक्डइन प्रोफाईल कसं बिल्ड करायचं बनवायचं. सो अजेंडा आहे 6 गोष्टी करणार आहे. पहिलं आपल्या 6 वे मध्ये आपण आपला प्रोफाईल कसं बेस्ट बनवणार, ॲक्युरेट बनवणार, सगळी इन्फॉर्मेशन कशी टाकता येणार, आपण पोस्ट कशी करायची, आपण बेस्ट वापरू शकतो, बनवायचं ते आपण डिस्कस करणार आहोत. परत विकास, सॉरी प्रायव्हसी आणि फॉर सेटिंग्स इंटरप्शन. मला असला. विकास, तू हेडफोन यूज करतोय का? व्हॉइस ब्रेक होतोय इथे. इफ हेडफोन असेल तर ट्राय करू. व्हॉइस व्हॉइस ब्रेक होत होता. ओके, आता आता बोल. आता बेटर आहे. हां, आता बेटर आहे. येस येस प्लीज. हॅलो, बेटर आहे आवाज आता? हो, आता बेटर शुअर आहे. शुअर. येस. तर मी परत रिपीट करतो आपला, म्हणजे आता हां, तर मी जस्ट रिपीट करतो. आपण आपला अजेंडा आहे की आपण लिंक्डइन कसं जाण्याचं, लिंक्डइन का इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रोफेशनल लाईफसाठी. म्हणजे 6 लिंक्डइन प्रोफाईल परत आपण लिंकमध्ये आपली इन्फॉर्मेशन कसं आहे, मध्ये कसं चाललंय, विकास, आपला सॉरी प्रोफेशनल अगेन. ब्रँड कसं बनवू शकतो आपण लिंक्डइन. तू काय कर ना, तू हॅलो. व्हिडिओ बंद कर. ओके. आणि देन यू ओके. कॅन स्टार्ट. म्हणजे बँडविड्थ या, म्हणजे व्हॉइस शुअर या फाईन. शुअर. तर आपण ह्या अजेंडावर डिस्कस करणार टोटली टुडे. तर गोईंग फर्दर की सो वाय लिंक्डइन. तर आपण सगळे विचार करतो की या वर्षात आपल्याकडे खूप सारे जॉब पोर्टल्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, वेबसाईट्स आहेत, सोशल मीडिया ॲप्स आहेत, राईट. काही ना काही सगळे जॉब किंवा काही ना काही गॅदरिंग करतात. पण लिंक्डइन असं एक प्रोफेशनल एक ॲप आहे किंवा वेबसाईट आहे, इज ओनली फॉर प्रोफेशनल नेटवर्किंग साईट इन द वर्ल्ड. सो इट वन ऑफ द लार्जेस्ट प्रोफेशनल नेटवर्किंग साईट वेअर यू आर नॉट लिमिटेड टू युअर इंडस्ट्री किंवा तुमचं कुठलं बॅकग्राऊंड आहे. तुम्ही सगळे लाईक इवन बिझनेस कॅन रजिस्टर, इवन प्रोफेशनल प्रोफेशनल एनी प्रोफेशनल कॅन रजिस्टर हिअर. तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट लाईक ग्लोबली मोर दॅन 50 करोड लोक याचे युजर बेस आहे. आणि असं नाही की तुम्हाला इथे भीती असते की लोक तुम्हाला जॉब सर्चसाठीच वापरायला पाहिजे किंवा कसं. तर शोकेस करायला लिंक्डइन प्रोफाईल तुम्ही बनवू शकता. त्याचा बेस्ट यूज होतो तो. तर लिंक्डइन तुम्हाला काय होतं, यूज होतं की लाईक फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला क्रेडिबिलिटी देते. तुमच्या वर्क तुझे तुम्ही मेन्शन करतात त्याची क्रेडिबिलिटी भेटते. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला रेफरन्स भेटते. तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात किंवा तुमच्या डोमेनमध्ये किती लोक आहेत, त्यांचे नॉलेज शेअरिंग, तर ड्राईव्ह रेफरन्स होतात. अपार्ट फ्रॉम दॅट न्यू बिझनेस कॉन्टॅक्ट, लेट्स से लाईक फॉर अ न्यू बिझनेस पर्सन इज, म्हणजे ज्यांना आपला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा न्यू स्टार्ट कंपनीवर तुम्ही टॅलेंट ऍड ऑन द बिझनेस असो, की तुमचा B2B बिझनेस असेल तर तुम्हाला B2B कस्टमर कसे भेटू शकतात, B2C कस्टमर कसे अट्रॅक्ट करू शकतात. तर असा प्लॅटफॉर्म आहे लिंक्डइन, आपण प्रोफेशनली यूज करू शकतो बेटर दॅन. तर आपण याच्यामध्ये बघणार आहे की आपलं म्हणजे कोणते कोणते पार्ट्स आहेत लिंक्डइनच्या प्रोफाईलमध्ये, ते आपल्याला मेनली फॉलो बघायला पाहिजे. फर्स्ट आहे तर आपलं ते येतं ते हेडर इमेज, एक आपलं एक बॅकग्राऊंड इमेज ॲज वेल एज आर फोटो अँड आर बेसिक डिटेल्स. त्यानंतर आपली प्रोफाईल समरी येते, आपण काय पोस्ट करतो, आपले फॉलोअर्स किती आहेत लिंक्डइनवर, आणि आपली समरी. तर आपण याच्यात पुढे डिटेलमध्ये डिस्कस करूया आता. तर 6 स्टेप्स पहिला अजेंडा होता की आपण 6 स्टेप्समध्ये आपलं प्रोफाईल एकदम ब्रिलियंट
प्रोफेशनल आणि आपण कसं प्रेझेंटेबल करायचं. फर्स्ट थिंग येतं आपलं कधी पण प्रोफेशनल ॲज अ लिंक्डइन. सो लिंक्डइन आपलं हे एक प्रोफेशनल नेटवर्किंग साईट आहे. तर आपण याच्यामध्ये केअरफुल करायला पाहिजे की आपण आपले कुठले फोटो टाकतोय. युजली आपण फेसबुकसाठी वेगळं असतं, इंस्टाग्रामसाठी वेगळं असतं, पण लिंक्डइन इज प्युअरली अ प्रोफेशनल नेटवर्किंग साईट. तर आपण याच्यामध्ये मेजरली आपण आपले प्रोफेशनल फोटो किंवा डिसेंट फोटो जे आपले फॉर्मल किंवा आपले मेन ह्याच्यामध्ये असतात, ते आपण अवॉइड करणं, फोटोज अवॉइड करावे किंवा आपण लाईक ते फोटो असे अवॉइड करावे. ही वेबसाईट आहे ती आपण मी लिंक्डइन रिक्रुटर सर्टिफाईड रिक्रुटर आहे. हे लिंक्डइन तर्फे आम्हाला रिकमेंड केले जातात की हे म्हणजे असे प्रोफेशनल म्हणजे कसं लाईक प्रोफाईल फोटो असा असला की लाईकली व्ह्यूज कसे वाढू शकतात. ॲज अ प्रोफेशनल जे पण आपल्या प्रोफाईलवर कोणी व्हिजिट करतं तेव्हा आपला प्रोफेशनल फोटो बघून आपली फर्स्ट व्ह्यू मध्ये आपली इमेज बनून जाते. तर 14 टाइम्स आपण आपला प्रोफाईल बघून लोक आपल्यावरती डिसाईड करतात प्रोफाईल कसं वाचावा की नाही. तर फर्स्ट थिंग आहे की आपण आपला प्रोफाईल फोटो केवढा प्रोफेशनल ठेवावा आणि त्या अकॉर्डिंगली आपले व्ह्यूज वाढतील. अवॉइड करायचं की असे वेळेला फोटो नाही टाकावे की सडनली माणसाच्या ऑटोमॅटिकली परसेप्शन रेडी होतं की लाईक हा माणूस सिरियस नाही की बिकॉज देर आर डिफरंट टाईप ऑफ पीपल. ते लोक कोणाला आपला फोटो बघून काही परसिव्ह करणार ते आपल्याला कळणार नाही. ॲज अ बिझनेस इट इज अ प्रोफेशनल साईट. तर आपण आपले प्रोफेशनल फोटोज प्रिफर करावे लिंक्डइनवर टाकण्याचे. अवॉइड दिस काइंड ऑफ प्रोफाईल पिक्चर्स की आपल्या जे एम्बॅरेस करावे किंवा तो समोरचा माणूस आपला अप्रोच करणार नाही. सेकंड आहे की आपली हेडलाईन्स कशी आपण मेन्शन करतो. ते बहुतेक वेळ आपण काय करतो की आपण आपले जॉब टायटल सांगतो का रे मी इंजिनियर आहे, मी अकाउंटंट आहे. बट ॲज अ पर्सन जेव्हा आपलं प्रोफाईल कोणी ओपन करतं राईट, तर आपण कसं त्याचं एक हाऊ कॅन अट्रॅक्ट देअर अटेन्शन लाईक. सो काही काही लोक आपल्याला लिहितात की लाईक रिक्रुटर लिहू शकतो की अट्रॅक्टिंग टॅलेंट्स और बिल्डिंग अ प्रोफेशनल नेटवर्क किंवा आपण डेव्हलपर असतात ते लिहू शकतो का रिॲक्ट गिग और आपण काही पण टाकू शकतात. और सेल्स पर्सन काही लिहू शकतो लाईक ट्रान्सफॉर्मिंग द न्यू वर्ल्ड बाय ब्रिंगिंग अ न्यू चेंज. असे एक आपण वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह हेडलाईन्स लिहू शकतो ज्याने आपलं एक डिफरंट व्हॅल्यू प्रपोजिशन बनू शकतं आणि आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो. तर बेसिकली जेव्हा पण आपण आपले हेडलाईन्स लिहितो लिंक्डइन प्रोफाईलवर तर आपण काहीतरी अट्रॅक्टिव्ह अटेन्शन सिकिंगवाले असे हे टाकावे. पण त्याच्यावर असं करायचं की लाईक कधी पण फंकी किंवा असं लाईक फनीवालं टाकावं नाही टाकावं आणि एक इट शुडंट रिफ्लेक्ट नेगेटिव्हली. तर आपल्या हेडलाईन्स ग्रॅप करावी आपली ते आपल्या इंडस्ट्रीला रेफर करावं की आपल्या आपण जे काम करतो त्याला रिलेट करावं. ओके. थर्डली येतं की आपण समरी. जेव्हा आपण सेक्शनमध्ये जातो आपल्या प्रोफाईलच्या सेक्शनमध्ये तर आपल्याकडे समरी येते. समरीमध्ये आपल्याला एक ओव्हरऑल आपल्याला एक आपली छोटे आपण जसे कोणाला भेटलो तर 30 सेकंडमध्ये आपण कोणाला कसं इंट्रोड्यूस करू शकतो शॉर्टली, आपण काय करतो, काय नाही करतो. तर युजली समरी आपण कधी पण शॉर्ट अँड स्क्रिप्ट असायला पाहिजे. ती बेसिकली तुमची USP असायला पाहिजे. तर तुम्ही तुम्ही काय करतात, शॉर्टमध्ये तुम्ही आता XYZ कंपनीमध्ये काम करतात, माझं हे स्किल्स आहेत, मी ह्याच्यामध्ये काम करतो आणि माझी हे स्पेशालिटीज आहेत. ती आपण अशी मेन्शन करायला पाहिजे. कधी पण समरी आपण तुम्ही आपली स्टोरी ह्याच्यामध्ये हाय आय एम दिस प्लेजर टू राईट दिस असे वर्ड्स कधी वापरावे नाही. शॉर्टमध्ये आपल्या 30 सेकंडमध्ये इंडस्ट्रीमध्ये ह्याला म्हणतात एलिव्हेटर पिच. एलिव्हेटर पिच म्हणजे असतं की लाईक आपण 30 सेकंडमध्ये आपल्या समोरच्याला आपल्याबद्दल किती क्विकली सांगू शकतो रादर दॅन टेलिंग लाईक एक रामायण कथा किंवा लाईक 2 शब्दामध्ये कोणी सांगेल. एक छोटी समरी असावी. ते आपल्याला आपले टोटली आपण काय करतो त्याबद्दल सांगायला. तर समरी कंपल्सरी आहे की सगळ्यांनी आपली समरी राईट करावी, याच्यावर लिहावी. त्याने तुमचं लाईक प्रोफाईल की कोणी क्विकली वाचून तुमच्याबद्दल जाणू शकतं. फोर्थली येतं की तुमचे एक्सपिरियन्स. पण जेव्हा पण आपण कधी कधी आपले प्रोफाईल भरतो तर आपलं इम्पॉर्टंट आहे की आपण टाइमली आपले इन्फॉर्मेशन करेक्टली भरावे लिंक्डइनवर करतो. जेवढे आपण एक्सपिरियन्स डिटेलमध्ये लिहू पण डिटेलमध्ये असं करावं की लाईक हार्डली शुड बी लाईक 5 ते 6 लाईनमध्ये आपण आपले एक्सपिरियन्स एक्सप्लेन करावे. त्याने काय होतं की आपले लोक जे आपले प्रोफाईल वाचतात त्यांना आपल्याबद्दल इन्फॉर्मेशन जास्त भेटते. वेदर इट बी अ रिक्रुटर और वेदर इट बी एंटरप्रेनर और वेदर बी एनी कोणी पण कलिग असो तो तुमच्या कनेक्ट असावा की लाईक की हा बिझनेसमध्ये किंवा आपल्या फील्डमध्ये आहे. तर एकामेकाला जाणून घेण्यासाठी आपण इम्पॉर्टंट आहे की आपण आपले प्रोफाईल जे डिटेल्स आहेत, जे वर्क डिटेल्स आहेत ते क्विकली स्मॉल ह्याच्यामध्ये आपण त्याच्यात डिटेल्स टाकावे. तर त्याने आपली काय 12x टाइम्स आपली प्रोफाईल विजिबिलिटी वाढते, व्ह्यूज वाढतात, लोकांचे ट्रस्ट वाढतं की लाईक दे कॅन अंडरस्टँड
नेक्स्ट सेशन इथं आपण नोकरीमध्ये पण बघितलं असेल लास्ट वेळी की आपण आपले जेव्हा प्रोफाईल अपडेट करतो राईट, तेव्हा आपण आपले स्किल्स ऍड करायचे. त्यामुळे पण लिंक्डइन मध्ये पण ऑप्शन येतात की आपण आपले लिंक्डइनचे स्किल्स ऍड करू शकतात. जसे की रिक्रुटर आले तर ते आपण रिक्रुटिंग असे वेगळे येतात जे तुमच्या अकाउंट्समध्ये आले तर फायनान्शियल प्लॅनिंग किंवा अकाउंट्स क्रेडिट लाईक जे पण असतील ते टर्म्स तुमच्या टेक्नॉलॉजी याच्यामध्ये तुम्ही वापरू शकतात की टेक्नॉलॉजी वाले स्किल्स वापरू शकतात ते ज्यांनी ट्रेनिंग केले ते तसे वापरल्याने आपल्याला आपले हे पण वाढू शकते की लोकांना माहिती पडते की ह्या माणसाची हे स्किल्स आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यामध्ये आपण लोक इंडोर्स पण करू शकतो आपले स्किल सेट्स. तर मेन आहे की आपण जेव्हा आपले स्किल्स ऍड करतो आपण आपल्या फ्रेंड्सला रिकमेंड करू शकतो की आपण आपल्याला या स्किल्सवर एंडोर्स करा. जसे की तुम्ही आपल्या फ्रेंड्सला रिकमेंड करू शकता की इंडोर्स करा ह्या स्किल्सवर मला इंडोर्स करा की मी समजा लाईक सॉफ्टवेअर रिॲक्ट जेसवरती एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही मला एक्सपिरियन्स एंडोर्स करा की रिक्रुटमेंटमध्ये आहे तर मला एंडोर्स करा. तर आपण वेगवेगळ्या तऱ्हेने लोकांना एंडोर्स करू शकतो. तर असे आपण याच्यामध्ये अनलिमिटेड स्किल्स आहेत ते आपण याचं नाही लिमिट आहे की आपण याच्यामध्ये लिमिटेड स्किल्स टाकू शकतो. हॅलो आपण विकास, सॉरी टू वेगवेगळे इंटरप्ट. स्किल्स टाकू शकतो. हां हां विकास, थोडा वॉइस, तुझा माईक आहे ना, थोडासा हां एक प्रॉपर डिस्टन्सवर पकड, कारण बोलताना तो वॉइस मिक्सअप होतोय. ओके, सो ओके ओके. एकदा ट्राय कर, एक चेक. हॅलो, आता क्लिअर आहे बेटर? हां, एकदम जवळ नको पकडू कारण ते व्हॉइस ओव्हरलॅप होतोय. ओके. ओके ओके. हां, ठीक आहे. ओके, लेट्स आता बेटर कंटिन्यू. आहे? हां, बेटर आहे. ओके, ओके. चालेल. तर तर जेव्हा पण आपण आपले स्किल्स असतात राईट, त्या स्किल्स आपण क्लिअरली मेन्शन करावे. ऍड स्किल्स करून येतं आपण याच्यानंतर मी आपला लाईव्ह लिव्हिंग प्रोफाईलवर जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कसे कसे करायचे स्किल्स ऍड करू शकतो. तर मेन थिंग आपले स्किल्स जेवढे पण आपले आहेत आपल्या डोमेनशी रिलेटेड मॅचेस स्किल्स आहेत ते आपण याच्यावरती टाइमली अपडेट केले तर आपल्याला म्हणजे लोक एंडोर्स करू शकतात. जसे तुमचे कलिग्स असतात तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की एंडोर्स मला या स्किलसाठी एंडोर्स करा. तर त्या ह्याच्यामध्ये तुमची स्किल्स वाढू शकतात. जेव्हा आपण रिक्रुटर तुम्हाला सर्च करतो लिंक्डइन, तुम्हाला याच्यावरती स्किल्स असतात ते तुमचे कीवर्ड उठून येतात आणि तुम्हाला ते रिकमेंड करू शकतात की दिस पर्सन हॅज दिस स्किल अँड दिस कॅन बी आयडियल प्रोफाईल. थर्डली येतं की तुमचे जे तुम्ही एक्सपर्टीज असतात तुम्ही व्हॉलेंटियर्स कुठे कुठे व्हॉलेंटिअरिंग केले असेल तुम्ही लाईफमध्ये लाईक वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे रिलेटेड असतात. दिस बिकम्स एज अ ॲडिशनल थिंग्स दॅट विल हेल्प यू टू लाईक तुमचं प्रोफाईलमध्ये कसं तुम्ही ॲडिशनल हे करू शकता. तुमचा एक्सपिरियन्स कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तुम्ही व्हॉट इज द अदर वर्क्स यू डू अपार्ट फ्रॉम द वर्क साईड ते तुम्ही याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. जस्ट सेकंड मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या स्क्रीन जातो लाईव्ह लिंक्डइन याच्यावर तर त्यावरती मी तुम्हाला सांगू शकतो. तर कपिल माझी लिंक्डइन प्रोफाईल विजिबल आहे आता? नाही, विजिबल नाही. एक काम कर, हां शेअरिंग बंद कर, त्या तुझ्या प्रोफाईलवर जा आणि कम बॅक टू झूम अँड देन शेअर, मग दिसेल तिथे. शुअर. जस्ट सेकंड. हां, एक मिनिट. हे शेअरिंग बंद कर. एक मिनिट. आत्ता विजिबल आहे का? येस, आता विजिबल आहे. येस. सो काही सर मी असं बोलत होतो आपण लिंक्डइन प्रोफाईलबद्दल बोलत होतो राईट. सो फर्स्ट थिंग येतं की आपण जेव्हा आपण लिंक्डइन आपली प्रोफाईल बघतो तर मेक शुअर की आपण बॅनर जो बनवतो बॅनरच्या मध्ये आपण आपल्या फेसबुकवरचा बॅनरपेक्षा हा बॅनर वेगळा असतो. आयदर तुम्ही येऊ शकता आपल्या तुम्ही टेक्नॉलॉजी किंवा तुमच्या फील्डबद्दल येऊ शकतात की तुमच्या कंपनीचा बॅनर टाकू शकतात किंवा एनी रिलेटेड इंडस्ट्री. तुमचा बॅनर मेन एक इम्पॉर्टंट वर्क करतो की तुमचा हेडर असतो तो प्रोफाईलचा हेडर असतो हा पार्ट हेडर ते तुम्हाला कधी पण जो पण पहिला प्रोफाईल बघतो तर फर्स्ट व्ह्यू मध्ये हे दिसतं आपल्याला. आपला बॅनर जो कम्प्लीट असेल किंवा अट्रॅक्टिव्ह असेल तर म्हणून माणूस खाली जाऊन आपल्या ह्याच्यावरती प्रोफाईलवर बघेल. सेकंड थिंग आहे आपला प्रोफेशनल फोटो. मेन प्रोफेशनल फोटो जेवढा आपण प्रोफेशनल असेल त्या लोकांवरती ट्रस्ट होतो लोकांना की आपण आपला प्रोफेशनल व्ह्यू कसा दिसणार की आपण आपलं प्रोफाईल काय आहे की आपला माणूस समोरचा माणूस आपण ज्यावर इंटरॅक्ट करणार आहे तर तसं असतं. सेकंडली येतं की आपलं नाव आपण कधी पण आपलं नाव पूर्ण लिहायला पाहिजे की आपण शॉर्ट फॉर्म मध्ये नसावं की लाईक VK और VS. मेन आपल्या दोन नाव असायला एक फर्स्ट नेम लास्ट नेम असावं. ते आपल्या लोकांना समोरच्याला पण क्लिअर असावं की आपण त्याला माणसाशी बोलतोय त्याला कशा नावाने डिनोट करावं. तर आपलं नाव क्लिअर असावं की शॉर्ट फॉर्म मध्ये नसावं की लाईक रादर दॅन असं पण नसावं की लाईक आपण 4-5 नाव जोडून लावतोय आपल्या आई नाव वडिलांच्या नावाने घराचं आहे म्हणजे सरनेम. तर 2 वर्ड मध्ये आपण सिम्पल करू शकतो आपलं नाव आणि लास्ट नेम. तर थर्ड आहे की आपण आपण बोललो की डिस्कस केलं आपलं हेडलाईन कशी करू शकतात. जसं मी रिक्रुटमेंटमध्ये आहे तर मी लिहिलं होतं ग्लोबल सर्च पार्टनर हायरिंग टेक हायरिंग अँड लिडरशिप हायरिंग.
ते माझ्या प्रोफाईलबद्दल आहे, कारण की मी रिक्रुटमेंटमध्ये आहे. तर आपण असं, आणि थर्डली आहे की आपण खूप लोक हे करतात, चूक होते की आपण आपलं लोकेशन क्लिअरली डिनोट नाही करत. तर आपण असं की आपण अरे मी मुंबईचा आहे तर मी मुंबई डिनोट करतोय. पण आपण प्रोफेशनली कधी पण हे करायला पाहिजे की आपण आपण जिथे जॉब करतो, की आपण ज्या लोकेशनमध्ये आहे करंटली, ते आपलं सर्चमध्ये लोकेशन प्रॉपरली टाकावं. त्या ह्याच्याने आहे की आपण जेव्हा आपल्या लोक सर्च करतात जॉबसाठी, ते तुम्हाला प्रिफरेबली राईट लोकेशन दाखवेल की हाऊ दिस पर्सन बिलॉंग टू दिस रिजन. तर खूप वेळा काय होतं की आपण पुणे किंवा आपण अशा रिजनचे हे करतो, अपडेट करतो. कधी कधी तिथं कल्याण नगर किंवा काही वेगळं वेगळं दिसतात. तर आपण जेव्हा प्रोफाईल एडिट करतो तेव्हा आपण क्लिअरली बघावं की आपलं जेव्हा एडिट झालं की आपलं प्रोफाईल लोकेशन कुठलं दाखवत आहे. तर प्रिफर्ड एक्झॅक्टली लोकेशन करेक्ट असलं की लिंक्डइनवर जेव्हा समजा कोणी रिक्रुटर तुमची प्रोफाईल शोधत असेल किंवा तुमच्या प्रोफाईल बद्दल बघत असेल, तर ते तुमचं क्लिअरली लोकेशन दाखवतं आणि त्यांना हायरिंग करायला पण इझी होतं. सो अवॉइड करा की आपण जे रिजन आहे लाईक जे क्लिअर आपण जिथे राहतात ते आपलं लोकेशन टाकावं. आणि मेन थिंग आहे, अजून एक आहे की आपण जेव्हा गुगलवर लिंक्डइन असं एक प्रोफाईल आहे, जे आपण प्रोफेशनली कोणी आपल्या गुगलवर सर्च केलं तर आपल्याला लिंक्डइन गुगलवर आपण आपलं प्रोफाईल दिसू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक सिम्पल करायला आपली URL असते. जेव्हा इथून बघितलं तर URL असते, तुमच्या URL वर नाव येतं. तर URL ला तुम्ही आपलं शॉर्ट करावं. त्याच्यामध्ये एडिट तुम्हाला एक ऑप्शन पण भेटतो लिंक्डइन मध्ये, जिथे जाऊन तुम्ही आपली URL कस्टमाइज करू शकता. तर हा ऑप्शन आहे लिंक्डइन एडिट युअर कस्टमर URL. तर असं असतं की जेव्हा आपल्याला शोधायला कोणाला रिकमेंड पण करायचं आहे, माझे लिंक्डइन प्रोफाईल बघा, तर क्विकली आपण कोणी पण हे दाखवू शकतो की लाईक माझी लिंक्डइन हे आयडी आहे, माझं युजर नेम हे आहे. तर आपण युजर नेम काही पण चेंज करू शकतो. जसं आपण आता मी विकास सावंत 61 केलं आहे, सेव्ह केलं आहे. तर माझं आता जेव्हा मी माझ्या प्रोफाईलवर जाईल, ते इथे URL मध्ये चेंज होतं नाव आपलं. जसं सेकंड एडिट झालं नाहीये, सेव्ह झालंय. इट विल टेक टाइम, डिटेक्ट होऊन जरा टाइम लागतो रिफ्रेश व्हायला. तर त्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं हे URL मध्ये आपलं ह्याचं नाव इझिली शॉर्टकटमध्ये अवेलेबल, आणि आपले तुम्ही हे आपलं व्हिजिटिंग कार्ड किंवा तुमचं वेबसाईट किंवा तुमचे ईमेल आयडीचे मेल्स करता सिग्नेचरमध्ये, हे इझिली तुम्ही टाकू शकता आणि लोकांनी इझिली विजिबल करू शकता तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी. रादर दॅन जे तुमचं लिंक्डइनचं पूर्ण लॉंग URL असतं त्याला शॉर्ट करू शकता. थर्डली तर आपण मी बोलत होतो समरीबद्दल. तुम्ही तुमची समरी कशी लिहितात, जेव्हा कोणी प्रोफाईल व्हिजिट करतात तेव्हा तुम्हाला हे समरी त्यांना फर्स्ट थिंग दिसते आफ्टर द हेडर थिंग. तुम्ही आपली समरी शॉर्ट आणि क्रिस्प लिहायची, तर त्याने तुम्हाला समोरच्याला पण वाचायला पण इझी होईल तुमच्याबद्दल. थर्ड आहे की तुमच्या ऍक्टिव्हिटी जे तुम्ही पोस्ट करतात, तर ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर असावे की तुम्ही रादर दॅन दुसरे फनी पोस्ट जसे आपण फेसबुकवरती करतो ते ह्याच्यावरती एंटरटेन नाही करावे. की कारण की मेजरली जे प्रोफाईल तुमचे व्हिजिट करतात त्यांना तुमच्याबद्दल हे फर्स्ट दिसतं की तुम्ही काय व्हिजिट करता, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी करतात. तर जेव्हा कोणी समजा आपल्या ऍक्टिव्हिटी बघत असेल, त्यांना सगळं दिसतं की तुम्ही काय कुठले काइंड ऑफ पोस्ट टाकतात, कुठली ऍक्टिव्हिटी करताय. त्यानंतर तुमच्या ते म्हणजे बेसिकली त्यांचं माइंडसेट बनून जातं की माणूस काय करतोय. तुमचे पोस्ट ते बेसिकली अवॉइड करावे ते फेसबुक आणि प्रोफेशनल साईटमध्ये. त्याने आपल्याला इझी होईल तुमचं प्रोफाईल हे करणं. मेजरली एक्सपिरियन्स, जसं मी म्हटलं, तुम्ही तुमच्या डिफरंट डिफरंट रोल्स असतात, वेगळ्या वेगळ्या टाईमला वेगवेगळे रोल असतात. तर मेक शुअर की तुम्ही आपले आपले वर्क करंट रोलचे डिटेल्स क्विकली 6-7 लाईनीमध्ये आपले डिटेल्स मेन्शन करावे. त्यांनी समोरच्याला वाचल्याला इझिली क्लिअर होईल की तुमच्या प्रोफाईल काय आहे, तुम्ही करंटली काय करताय, तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करताय तुमच्या रोलवरती. मेजरली अगेन आफ्टर दॅट तुमच्या डिटेल्स येतात की तुम्ही आपले कॉलेजेसचे डिटेल्स मेन्शन करावे. समजा कोणाला इयर नाही मेन्शन करायचं तुम्ही हाईड पण करू शकता, पण मेजरली तुम्ही हे करा की तुम्ही तुमचे एज्युकेशनल डिटेल्स आहेत ते क्लिअरली मेन्शन करावे. त्याने तुमचं विजिबिलिटी वाढतं. कोण कारण की रिक्रुटरमध्ये असं ऑप्शन येतं की तुम्ही तुमच्या कॉलेजेसवरून सर्च करू शकतात किंवा तुमचे कुठली युनिव्हर्सिटीवरून पास आउट केले आहेत, त्या ह्याच्यानी सर्चनी तुमच्या स्किल्स म्हणजे एज्युकेशन डिटेल्स क्लिअरली फिल असलं, तुमचा प्रोफाईल इझिली विजिबल होऊ शकतो. थर्डली तुम्हाला मी बोललो जसं की स्किल्स, तर स्किल्समध्ये तुम्ही याच्यामध्ये न्यूली स्किल्स इथे ऍड करू शकता, जसं की ॲक्विजिशन मध्ये. विकास, हॅलो. हॅलो.
विकास हॅलो. व्हॉइस परत ब्रेक होतोय. तू आता जे मागे एक 2 मिनिटापूर्वी बोलला ना, ते ऐकू नाही आलं. सो इफ यू कॅन प्लीज रिपीट. हॅलो. ओके, आय गेस विकास इज डिस्कनेक्टेड. मी त्याला परत जॉईन व्हायला सांगतो. सो टिल देन प्लीज होल्ड ऑन. मे बी सम टेक्निकल इश्यू. I'll ask him to join in again. Please wait. हॅलो. कपिल ऑडिबल आहे आता? हॅलो. 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 सेकंड. हॅलो. आवाज येतोय विकास? हां ओके, येस, आता हां दिसतंय चालेल. स्क्रीन. येस, ओके, फाईन. करेक्ट. तर मी तुम्हाला म्हणत होतो की स्किल्स आणि एंडोर्समेंट. तर तुमचे आपले स्किल्स मेजरली तुमचे जेवढे पण इंडस्ट्री रिलेटेड स्किल्स आहेत ते तुम्ही याच्यावरती अपडेट केले तर तुम्हाला याच्यावरती दिसते की नंबर्स, ती नंबर्स आहेत ती लोकांनी तुम्हाला एंडोर्स केले, की लोक म्हणतात की हा माणूस विकासला हे स्किल्स येतात. तर हे सगळे स्किल्स असतात ते तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे जे नेटवर्कमध्ये कनेक्टेड आहेत ते रेकमेंड करू शकतात. तर हे इंडस्ट्री नॉलेज पण होतं की आपण इंडस्ट्रीमध्ये मला कुठल्या कुठल्या स्किल्समध्ये नॉलेज आहे. तर जसे मी रिक्रुटमेंटमध्ये आहे तर लोकांनी 36 लोकांनी रिकमेंड केलं की विकास रिक्रुटमेंटमध्ये केलं आहे, सोर्सिंग त्याला येते, ह्युमन रिसोर्स आहे. हे स्किल्स तुम्हाला तुमचे कलिग्स किंवा तुमचे नेटवर्कवाले असतात ते तुम्हाला एंडोर्स करतात. तर मेक शुअर तुम्ही तुमचे जेवढे आहेत ते तुम्ही याच्यावरती अपडेट करावे, की लोकांना एंडोर्स करायला सांगावे. मेजरली स्किल्स येतात, परत तुम्हाला इंडस्ट्री टेक्नॉलॉजीमध्ये येतात, इंटरपर्सनल स्किल्स येतात, ते तुम्ही वेगवेगळे स्किल्स तुम्ही ऍड करू शकता. त्यांनी तुमची प्रोफाईल व्हिजिबिलिटी वाढेल किंवा तुमचे जॉब प्रोफाईल कोणी सर्च करतं तर तुमचं डिटेल्स वाढतील याच्यामध्ये. थर्डली येतं जेव्हा रिकमेंडेशन. रिकमेंडेशन असतात की जे प्रोफाईल लिंक्डइनमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या प्रोफाईल नेटवर्क करून ज्यांच्यावर तुम्ही काम केलंय किंवा इनडायरेक्टली काम केलंय त्यांच्याकडून तुम्ही कसे आपले रिकमेंडेशन घेतात. आणि हे रिकमेंडेशन तुम्हाला जेव्हा जॉब सर्च असेल किंवा तुम्हाला ते बेसिकली तुमचं असतं की तुम्हाला हे सांगतायत की तुम्ही म्हणजे ह्या माणसाने याच्यामध्ये हे पोटेन्शियल आहे किंवा हे काम केले, हा माणूस याच्यामध्ये चांगला आहे. तर हे मेजरली तुम्ही कधी पण तुमचे लिंक्डइनवर असेल, तुमचे कलिग्स असतील त्यांच्याकडून रिकमेंड घेऊ शकतात. त्याच्यामध्ये आज कसं रिकमेंडेशन येतं ऑप्शन, तर तुम्ही कोणाला म्हणजे कोणाकडून रिकमेंडेशन घ्यायचं आहे त्याला नाव टाकू शकतात. जसं की मी ओंकार आहेत बहुतेक ओंकार, तर ओंकार मिळवून आहेत तुम्ही त्यांना शेअर करू शकता की माझा त्यांच्यावर कसं काम केलंय. ओंकार डायरेक्ट काम केलंय, इनडायरेक्टली काम केलंय, ओंकार आज मेंटर्ड आहे. तर असं मी रिकमेंडेशन करून आता आपण समजा आपण कुठल्या जॉबमध्ये त्यांच्यावर सोबत कामामध्ये सोबत काम केलंय. आपली माझ्या या करंट जॉबमध्ये किंवा लास्ट रोलमध्ये यांच्यावर सोबत काम केलंय तर मी याच्यामध्ये ना रिकमेंडेशन मागतो, प्लीज रिकमेंड, किंवा आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये लिहू शकतो की ओंकार आपण ह्या टायमाला आपण सोबत काम केलं होतं, कॅन यू रिकमेंड मी फॉर दिस स्किल. तर ते तुम्हाला रिकमेंडेशन पाठवू शकतात. आणि हे मेजरली रिकमेंडेशन तुम्हाला फ्युचरमध्ये करणं काम होऊ शकतात किंवा नेटवर्कमध्ये बिझनेस गेन करायसाठी. तर हे तुम्हाला डिटेल्स रिकमेंडेशन तुम्हाला काम येतील मेन. आणि थर्डली मी ते तुम्हाला बोलत होतो की आपले की तुम्ही आपले व्हॉलंटियर स्किल्स माझ्यामध्ये नाहीत करंटली तर तुम्ही याच्याने व्हॉलंटियर स्किल्स ऐकू शकता. तुम्हाला अपडेट आपले इंटरेस्ट किंवा कंपनीजला फॉलो करू शकता. तर फॉलो केलं तर तुम्हाला हे डिटेल्समध्ये तुम्हाला भेटू शकते की कुठे माणसं लाईक फॉलोअर्स असतात किंवा लाईक नरेंद्र मोदी किंवा कोणी बिझनेसमॅन आहे त्यांना त्यांचे ऑप्शन येतं की यू कॅन फॉलो देम. जे पण इंडस्ट्रीमध्ये अपडेट असतील ते तुम्हाला याच्यावरती लिंकवरती भेटेल तुमच्या प्रोफाईल फीड सेक्शनमध्ये. ओके. थर्डली अजून मी बोलत होतो की आपण जॉब सर्च आपण
इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं आहे, लिंक्डइनमध्ये आपण जॉब सर्च कसा करू शकतो, राईट? तर त्याचे लाईक मी एक सर्च दाखवतो तुम्हाला. रिसेंटली सर्च केलं मी बघतो रिॲक्ट JS करून एक स्किल आहे. आपण याच्या नॉर्मल सर्च द्यायचा रिॲक्ट डेव्हलपर करून. तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील इथे. तर तुम्हाला इथे जॉब्स मध्ये क्लिक करायचं आहे लिंक्डइनवर. सॉरी जरा इंटरनेट स्लो आहे. सॉरी गाईज, जरा इंटरनेटमुळे पेज ओपन होत नाही. तर तुम्ही असं जेव्हा रिॲक्ट डेव्हलपर जॉईन केलं, कधी कधी काय असतं की स्किल्स अकॉर्डिंगली तुमच्या JD पण बनते. तर तुम्ही याच्याने काय सॉर्ट करू शकतात की तुम्हाला लिंक्डइन जॉब कसा आपण करू शकतो. एक तर येतं रिलेव्हन्सी, म्हणजे ते कीवर्डने असेल किंवा मोस्ट रिसेंट. तर त्या ह्याच्यामध्ये आपण तुम्ही रिलेव्हंट केलं तर तुम्हाला ते रिॲक्ट डेव्हलपरचे स्किल सेट अकॉर्डिंगली तुम्हाला ते जॉब पोस्ट दाखवेल. तर तुम्हाला बघायचं की लिंक्डइनवरती खूप सारे जॉब पोस्ट होते, एक वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. तर आपण काय करायचं, आपल्याला रिलेव्हंट पोस्ट बघायचे की चला मला कंपनी कुठली ऍक्टिव्हली हायर करते किंवा कुठली ह्या वीकमध्ये हायरिंग करते. तर आपण याच्यात खूप सारे ऑप्शन येतात, ते आपण फिल्टर करू शकतो. जसे लाईक पास्ट 24 hours मध्ये कोणत्या कोणत्या कंपनी हे जॉब्स पोस्ट केले. तर त्याने आपण काय करू शकतो की माहिती आहे की कंपनी म्हणजे ऍक्टिव्हली हायर करते. तर आपण ह्याच्यामध्ये जाऊन इथे आपण इथे जॉबमध्ये इझी अप्लाय करू शकतो. इझी अप्लाय केलं तर मी डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत, कारण की मग ते माझ्या प्रोफाईल तिकडे सबमिट होईल. तर इथे ऑप्शन येतात की तुम्ही याच्यावर डायरेक्टली अप्लाय करू शकता. त्याच्याने आपण हे पण करू शकतो की आपण कंपनीज किंवा खूप सारे फिल्टर्स येतात इथे, जे आपल्या लोकेशन वाईज. समजा आपल्याला पाहिजे न्यू दिल्लीमध्ये, आता आपले जे करंट जॉब्स आहेत ते ह्या लोकेशनसाठी ओपन आहेत. समजा आपण न्यू दिल्ली किंवा असं ऑप्शन सर्च करायचं असेल की मला न्यू दिल्लीमध्ये जॉब किती आहेत बघायचे, आपल्याला हे माहिती पडू शकते की या न्यू दिल्लीमध्ये गेल्या 24 तासामध्ये 5 जॉब पोस्ट झाले. म्हणजे ते आपण कुठल्या कुठल्या जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. तर हे ऑप्शन असं आपण तुम्ही दुसरे वेगळे फिल्टर यूज करू शकता. तर त्याने तुम्हाला हेल्प होऊ शकतं की आपण जॉब्स रिलेव्हंटली कसे फाइंड करू शकतात, जे ऍक्टिव्हली हायर करतात. कारण की लिंक्डइनमध्ये असे खूप सारे पोस्ट असतात ते आपण अप्लाय करतो पण ते रिस्पॉन्स भेटत नाही. आपण जे क्विकली आपण असं डिफरंट डिफरंट फिल्टर यूज केलं की आपल्याला माहिती पडू शकते कुठलं मार्केटमध्ये जॉब्स इझिली अवेलेबल आहेत किंवा रन टाइम ऍक्टिव्ह चालू आहेत जॉब्स. तर ते आपल्याला हेल्प होऊ शकतं. तर अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही याच्यावरती हे पण त्यांचा प्रोफाईल असेल तर खूप वेळा असं की तुम्हाला खूप लोक व्ह्यू करतात प्रोफाईल. तर मेजरली कधी पण ट्रॅक करा की तुमचा प्रोफाईल कोण कोण व्ह्यू करताय. तर मेजरली तुमचे व्ह्यूज बघायच्या आधी कोण कोण तुम्हाला ट्रॅक करताय, तुम्हाला किती लोक हे करतायत, फॉलो करतायत. मेजर तुम्ही तुमचे रिक्रुटर्स तुमचे किंवा तुमच्या कंपनीचे किंवा दुसरे कलिग्स असतात त्यांना तुम्ही फॉलो करू शकता, याचे ट्रॅक करू शकता. सॉरी जरा स्लो आहे. युजली तुम्ही कधी पण आपला प्रोफाईल ट्रॅक ठेवा की तुमचे प्रोफाईल विजिट कोण करतात. की इट माइट बी कॉल तुम्हाला कोण तुमचं प्रोफाईल घेऊ शकतो, तुमचं माहिती घेऊ शकतो की तुमचे प्रोफाईल किती आहे, मार्केटमध्ये डिमांड किती आहे.
तुमच्या माहिती पडू शकते त्याच्यामध्ये. युजली बघत जावं की आपले प्रोफाईल व्ह्यूज किती वाढत आहेत. जसे आपले डेटा फिल असेल लिंकमध्ये प्रॉपरली, आपले व्ह्यूज वाढू शकतात. तर हे लिंक्डइनवर तुम्हाला दाखवतं की लाईक रिसेंटली किती लोकांनी व्हिजिट केलं आहे. लाईक रिसेंटली आपले बँगलोर मराठी ते लोकांनी व्हिजिट केले होते, नावाने असं माहिती पडते. तर ते तुम्हाला व्ह्यू देतं की लोक कुठल्या कुठल्या डेझिग्नेशनवर आहे. जसं आपण मी बोललो हेडलाईन, आपल्या हेडलाईन आपल्याला माहिती पडते की इथे आपण जेव्हा कोणाचं प्रोफाईल व्ह्यू केलं तर इथे लगेच माहिती पडतं की आपला प्रोफाईल कोणी व्ह्यू केलं, त्याचं स्किल सेट काय आहे. जसं की या माणसाने लिहिलं होतं की सचिन HR, तो डेटा इंजिनिअरिंग स्किल सेटमध्ये काम करतोय. तर आपले हेडलाईन्स आपल्याला म्हणजे डिटर्माइन करतात आपला प्रोफाईल काय आहे. म्हणजे कुठली कोणी आपल्याला बघत असेल, विना ओपन केले, तर आपले नाव आणि आपले हेडलाईन्स आपल्याला म्हणजे डिनोट करतात क्विकली. आणि गाईज तुम्हाला एक जस्ट आयडिया देतो, सगळ्यांना माहिती असेल की नाही, लिंक्डइनमध्ये 3 टाइप्स ऑफ कनेक्शन असतात. म्हणजे लाईक फर्स्ट लेवल ऑफ कनेक्शन, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. जसं फर्स्ट डिग्री म्हणजे असं की लाईक आपल्याला जे फर्स्टली कनेक्टेड आहेत. सेकंड डिग्री असतं की आपण समजा मी कपिलला ओळखतो, पण आणि कपिल मला ओळखतो, पण कपिलला अजून एक दुसरा मित्र ओळखत असेल, तर कपिल माझा तो तिसरा मित्र असेल, तो त्याला सेकंड डिग्री कनेक्शन बनतो. जसं आता मी ह्याच्यामध्ये आहे, हा जे श्रीधर भाऊ आहेत, त्यांनी माझ्यावर एक सेकंड कोणाला ती कनेक्टेड असेल, त्यामुळे ते मला सेकंड कनेक्शन दाखवतं. तर थर्ड कनेक्शन म्हणजे थर्ड डिग्री कनेक्शन म्हणजे ज्यांना मी ओळखत नाही, माझ्याशी कोणी कनेक्टेड पण असेल, तर हे म्हणजे कपिल पण कनेक्टेड नसेल किंवा माझ्या कनेक्शन मध्ये पण कोणी कनेक्टेड नसेल, तर ते थर्ड डिग्री कनेक्शन असतं. युजली आपण जेवढं पण रेकमेंड करतो की लाईक जेवढे आपण नेटवर्क वाढू शकतो आपला, ते आपल्याला बेटर आहे, बेनिफिशियल आहे की आपण आपल्या नेटवर्क, प्रोफेशनल नेटवर्क किती वाढवू शकतो. पण मी रिकमेंड करेल की तुम्ही आपल्या रिलेव्हंट इंडस्ट्रीच्या लोकांना ऍड करा किंवा तुमच्या ज्यांना ओळखतात त्यांना ऍड करावं. की रँडमली आपण ऍड करत झालं तर इट इज नॉट अ यूज. तुम्ही एक जस्ट तुम्ही लोकांची ऍड लिस्ट करताय, पण रिलेव्हंट लोकांना तुमचे प्रोफाईल दाखवायचं काम नाही करत. तर मेजरली मी रेकमेंड करेन की तुम्ही आपल्या आपल्या इंडस्ट्रीच्या लोकांना ऍड करा त्याच्यामध्ये, म्हणजे नेटवर्कमध्ये ऍड करा. ते तुम्हाला फ्युचरमध्ये पण यूज होतं, रेफरन्समध्ये पण यूज होऊ शकते. तर दॅट इज ऑल अबाउट वॉट माझा शेअर करायचा होता लिंक्डइनबद्दल, जे पण माझा एक्सपिरियन्स आहे. तर आपण क्वेश्चन अँड आन्सर्स मध्ये जाऊ शकतो आता. येस विकास, थँक्यू व्हेरी मच. बरीच नवीन इन्फॉर्मेशन मिळाली आज. विकास, इफ यू कॅन शेअर, इफ यू कॅन जस्ट शो, वी हॅव अ लिंक्डइन जॉब पोस्टिंग ग्रुप ॲज वेल, BM Pathfinders. जर शेअर करून, इफ यू आर एबल टू हो जस्ट हो, शो इट, definitely. इफ एनीवन इज नॉट देअर, they can join that Pathfinders group on LinkedIn as well. सो गाईज, टिल देन कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर क्विकली चॅटबॉक्समध्ये इथे आपले क्वेश्चन्स टाका, सो दॅट विकास विल क्लिअर आउट दोज क्वेश्चन्स. येस विकास, चॅटबॉक्स दिसतोय का? अदरवाईज आय विल जस्ट टेल द क्वेश्चन्स फॉर यू. जसं तो If we इथे apply on LinkedIn, we ते will आपलं not get पाथफाइंडरचं any ओपन. response. Yes, you can check. तुला दिसत असेल तर. एक मिनिट मी शेअर करतोय. येस, तोपर्यंत मी क्वेश्चन्स तर रीड गाईज आउट आपला करू. एक लिंक्डइन ग्रुप आहे. हां चालेल, एक जस्ट मी क्विकली लोकांना सांगतो, एक जस्ट मिस केला पॉईंट. लोकांना आपण आपले वेगवेगळे ग्रुप्स असतात लिंक्डइनमध्ये, आपण वेगवेगळे ग्रुप्स असतात, ते ग्रुपला जॉईन करावं. स्पेशली तुमचे जे स्किल्स असेल तिथे स्किल सेटचे वेगवेगळे ग्रुप्स असतात. तर मेजरली त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला खूप सारे फायदे आहेत. जसं की मी आता रिक्रुटरचा ग्रुप बघतो. जसं आपण नॉर्मली सर्च करतो इथे, तर नेट स्लो आहे. तर आय गेस लाईक नॉर्मली सांगत की लिंक्डइनमध्ये खूप सारे ग्रुप्स असतात, की तुम्ही रिकमेंड करेल की तुमच्या रिलेव्हंट इंडस्ट्री किंवा तुमच्या रिलेव्हंट स्किलसाठी असेल ते ग्रुप्समध्ये जॉईन करावे. तर फर्स्ट थिंग त्यामध्ये फायदा आहे की तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीचे लोक भेटतील. सेकंड आहे की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये अपडेट होतात, काय काय नवीन स्किल्स आहेत, काय नवीन काय अपडेट्स असतील इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला माहिती पडू शकतं. आणि इव्हन तुम्हाला कधी कधी प्रॉब्लेम्स असते, काही सोल्युशन असायला म्हणजे जॉब रिलेटेड सोल्युशन पाहिजेत,
तर त्याआधी तुम्ही पोस्ट करून तुमच्या रिलेव्हंट इंडस्ट्री कडून म्हणजे करेक्ट इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तुम्हाला म्हणजे काय करावं, म्हणजे असा प्रॉब्लेम आला किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असो किंवा नॉन टेक्निकल प्रॉब्लेम असेल, त्याच्याआधी सोल्युशन कसं काढू शकता ते ग्रुप्सवर तुम्हाला इझिली फाइंड करू शकतात. तर मी रिकमेंड करेल की तुमचे जे तुम्ही जे जॉब करतात त्या रिलेटेड इंडस्ट्रीचे तुम्ही सर्च करू शकता. ऑप्शन येतो जसं मी तेव्हा दाखवलं लास्ट टाइम, जे जसं जॉब्स येतं ते ग्रुप्स करून कधी एक ऑप्शन येतं. तर आपण जेव्हा ग्रुप्सला जॉईन केलं तर आपल्याला ते रिलेव्हंट जॉबमध्ये काही काही ओपन ग्रुप असतात किंवा काही क्लोज ग्रुप असतात. ते ग्रुप्समध्ये जॉईन केलं तर आपल्याला रिलेटेड लोकांकडून राईट सजेशन किंवा राईट रेकमेंडेशन भेटेल तुम्हाला. तर दॅट वॉज द थिंग. सो कपी आपण क्वेश्चन अँड आन्सर करूया. Yes, I guess I'll read out the questions. Okay, you can answer. हां चालेल. Okay, if we apply on LinkedIn, we will not get any response or any suggestions. I guess she wants to ask like even if we apply, we are not getting any response or suggestions. So याबद्दल काय म्हणणं आहे किंवा if you can tell something तर on it. हां लिंक्डइन, हां मी तर हायलाईट करू शकतो. पण लिंक्डइनवरती इझी आहे आणि लिंक्डइनमध्ये असं हाईड नाही होत. तुम्ही काही पण अप्लाय केलं तर कुठे पण हाईड होणार नाही. असं नोकरीमध्ये होतं की नोकरीमध्ये बल्क रिक्वेस्ट येतात. लिंक्डइनमध्ये असं रिक्रुटरला असं असतं की लिंक्डइनमध्ये त्यांचा एक रिक्रुटर मेल बॉक्स असतो. त्याने तुम्हाला जे पण रेस्पॉन्सेस आले ते तुम्हाला भेटू शकतात. युजली काय होतं की लाईक खूप वेळा असं होतं की कधी कधी प्रोफाईल रिलेव्हंट नसतो किंवा जे स्किल्स लाईक स्किल सेट किंवा ते डिमांड असतात ते मॅच होत नसतात. काही काही लोक मिस करतात की लाईक त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही करू शकत. आयदर इट मे बी लाईक द प्रोफाईल इज नॉट मॅचिंग, द स्किल सेट विथ ते मेन्शन ते नाही मॅच होत आहे, तो इंडस्ट्री नाही मॅच होत आहे. तर त्यामुळे होऊ शकतं की आपल्याला कधी रिस्पॉन्सिस भेटत नाही किंवा ती पोझिशन कधी कधी खूप लोक रिक्रुटर प्रॉब्लेम येतात की लाईक खूप लोक ती जॉब पोस्ट ते लिंक्डइनवर करतात, ते रिलेव्हंटली क्लोज झाल्यानंतर ते जॉब पोस्ट क्लोज नाही करत. त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड केलं की तुम्ही लाईकली बघा की लाईक तुम्ही कुठले जॉब पोस्ट आहेत ते एक वीकमध्ये पोस्ट झाले किंवा 24 आवर्समध्ये पोस्ट झाले, ते ट्राय करावे आणि त्यामध्ये मोस्टली रिस्पॉन्स येऊ शकतो. आणि सेकंड ऑप्शन तर अजून एक येतो ऑप्शन की तुम्ही समजा अजून तुम्हाला लाईक क्विकली रिस्पॉन्स पाहिजे, तर तुम्ही जेव्हा जॉबला अप्लाय करतात अजूनही तेव्हा येतं की आस्क फॉर रेफरल. समजा त्या तुमच्या कनेक्शनमधून कोणी त्या कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला तुम्ही आस्क फॉर रेफरल करू शकतात. त्याच्याने आपल्याला तो माणूस या कंपनीवर डायरेक्टली रेफर करू शकतो. तर त्या माणसाला डायरेक्ट करू शकतो. आपला प्रोफाईल यांनी पोस्ट केला इथे, तुम्ही त्याला प्रोफाईल बघा. Okay, great. Thank you. I guess that answers her question. Okay, next question. Sir, multiple domain experience असेल तर summary मध्ये कसं लिहायचं? Any example or short info? मल्टिपल इंडस्ट्री एक्सपिरियन्स. Yeah, multiple domain experience. So summary मध्ये मल्टिपल टाकायचं आहे त्याला. डोमेन Yeah. तर तुम्ही काय करू शकता, लाईक क्विकली स्पेशालिटीज म्हणून येऊ शकता तुम्ही. तर काय करू शकता की लाईक शॉर्ट समरीमध्ये तुम्ही लिहू शकता की डिफरंट डिफरंट इंडस्ट्रीमध्ये जे काम केलं आहे ते लिहू शकतात. आणि स्पेशालिटीजमध्ये तुम्ही तुम्ही काय करू शकता की तुम्ही एक एक वर्डमध्ये तुमचं स्पेशालिटी लिहू शकता. जसे की लाईक मी स्पेशालिटीज आहे, मी बॅकएंडमध्ये काम करतो, फ्रंट एंडमध्ये काम करतो, ते आपण वेगवेगळे लिहू शकतो. किंवा मला स्पेशालिटी आहे की लाईक मी अकाउंट्सचं पण येतं मला, मी रिक्रुटमेंट पण करतो, मला सेल्स पण येतात. तर तुम्ही ते तुम्ही आपल्या समरीमध्ये क्विकली शॉर्ट वर्ड्समध्ये लिहिता स्पेशालिटीज आणि आपल्या स्किल्समध्ये जे आपण लिंक्डइनच्या स्किल्स आहेत त्याच्यावरती पण लिहू शकतो. पण आय कॅन सजेस्ट की लाईक एलॉबरेट नाही करावं की आपण म्हणजे मी ह्या कंपनीमध्ये हे काम केलं. तर तुम्ही स्पेशालिटीज लिहिले तर क्विक अँड शॉर्ट जेव्हा आपले कीवर्ड्स कोणी सर्च करतं तेव्हा इझिली माहिती पडू शकते की हा माणसाला हे स्किल सेटमध्ये स्पेशालिटीज आहे. आणि जसं आपण समजा मल्टिपल डोमेन एक्सपिरियन्स आहे ते आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपण लिहितोच आहे. म्हणजे जेव्हा आपण आपलं समरी देतो, जॉब डिटेल्स देतो आपल्या रोल्स खाली, तेव्हा आपण ते वेगवेगळे डिटेल्स लिहू शकतो rather than writing summary. The summary short and crisp असावी कधी. Okay, nice. So the next question is, do we need to be paid members to search job on LinkedIn? नाही, पेड नाही. पेड व्हर्जन असतात एक 3 व्हर्जन असते. एक सेल्स असतं, एक रिक्रुटर असतं आणि एक वेगळं असं. पण लाईक पेड व्हर्जन इज नॉट रिक्वायर्ड विच आय कॅन सजेस्ट. लाईक ते तुम्हाला बिझनेस किंवा इन्साइट्स पाहिजे असेल तरच पेड युजर असतं. एक नॉर्मल लिंक्डइन फ्री आहे, त्यासाठी पेड व्हर्जन असं यूज करा. पण ॲज अ रिक्रुटर किंवा तुम्हाला सेल्स किंवा कंपनी इन्साइट करायचं B2B सेल्समध्ये असेल तुम्ही, तर त्यासाठी तुम्हाला ते वेगवेगळे लायसन घेऊ शकतात. Okay, great. बट सेल्स करतो आणि मोस्टली ते समजा इंडिव्हिज्युअल असेल, कंपनी स्वतःचे बिझनेस करायचे, त्यांना सेल्सचं तुम्ही लायसन यूज करू शकता.
परत लिंक्डइनमध्ये वेगवेगळे तरीके तुम्ही ज्या लिंक्डइनला कॉन्टॅक्ट करू शकतात. लिंक्डइन ॲडसाठी पण आहे, जे लिंक्डइन तुम्हाला ॲडसाठी सबस्क्रिप्शन भेटतं, ते तुम्ही घेऊ शकता. परत रिक्रुटर समजा तुम्हाला काही सेल्स किंवा लीड्स जनरेशन करायचे असेल, त्यासाठी पण एक काहीतरी एक 1500 to 2500ची एक पर मंथची एक लायसन्स भेटतात, ते तुम्ही घेऊ शकता. अपार्ट फ्रॉम समजा तुम्ही रिक्रुटर आहात, तर त्यासाठी प्रोफेशनल रिक्रुटर लायसन्स पण भेटतात, जी इंडिया लिमिट असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे तरीके असतात, एक आपण इंडिया लिमिटचे असतं, ग्लोबल लिमिट्सचे असतात, तसे लायसन्सचे वेगवेगळे रेट्स असतात. तर नॉर्मल असं जॉब सर्च तुम्ही प्रिफर करा की तुम्ही पेड वर्जन नाही घेतलं तर बेटर आहे. Okay. Next question is how to add more connections on LinkedIn. तर तुम्ही फर्स्ट के हे करू शकता की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जे तुम्हाला जे ओळखतात तुमच्या कंपनीत त्यांना ऍड करा. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतं की पीपल यू मे नी, त्यामध्ये ऍड करा, किंवा तुम्ही ते इंडस्ट्री रिलेटेड तुम्हाला समजा त्या कंपनीचे लोक माहिती आहेत की त्या कंपनीत चांगले लोक आहेत किंवा आपल्याला ह्या इंडस्ट्री टॅलेंटफुल ऍड करायचं आहे, तर जसे त्यांना रिक्वेस्ट पाठवून तुम्ही ऍड करू शकता. रिलेव्हंट लोकांना ऍड करा, त्यांनी तुमचा प्रोफाईलची म्हणजे लाईक तुम्ही जे रिलेव्हंट लोकांची कनेक्ट करू शकता आणि प्रोफेशनल नेटवर्क चांगला बनू शकतो. म्हणजे लाईक लोकांना सगळं रँडमली सगळ्यांना ऍड केलं तर दॅट इज नॉट अ युजफुल फॉर थिंग विच आय कॅन सजेस्ट. तर आपले जे लोक फर्स्ट आहे की आपल्या कंपनीमध्ये ऍड करा, जे तुमचे कलिग आहेत, तुमचे अल्युमिनाईज आहेत, त्यांना ऍड करा. ते तुम्हाला प्रोफेशनल तुमचं ते एक नेटवर्क चांगला बनते. Okay, ते nice. तुमचं फर्स्ट लेवल कनेक्शन, सेकंड लेवल कनेक्शन मध्ये तुम्हाला ते तुमचे इंटर रिलेटेड कनेक्शन असतात, ते तुम्हाला हेल्प करतील. Okay, nice. So next question, परत premium paid uses advantages of premium paid member. So I guess सांगितलेलं आहे. अजून काही याच्यावर सांगायचं आहे? Or anything जस्ट extra? ते तर आहे. मी लाईक मी जसं बोललो होते ना, सेल्स किंवा त्यांच्या बिझनेसवर डिपेंड आहे की तुम्ही तुमचा लिंक्डइन लायसन्स यूज करू शकता. जसं की सेल्स किंवा ॲडव्हर्टायझिंगसाठी किंवा सर्चसाठी ते वेगवेगळे लायसन्स तुम्ही यूज करू शकता. पण मेजरली आय कॅन सजेस्ट लाईक पर्सन जे नॉर्मल यूज करतो, तर त्याला पेड लायसन्स यूज करायची जरूरत नाही काही. आपण नॉर्मल याचं फ्री साईट आहे, त्याचे लिमिटेशन्स नाही आहेत. पण हे सर्च कारण की मी रिकमेंड करतो राईट, तुम्ही लिमिटेड लोकांना रिक्वेस्ट पाठवा. आणखी अनलिमिटेड रँडमली तुम्ही रिक्वेस्ट पाठवत गेले तर तुमचं रिक्वेस्ट पाठवायची लिमिट पण कमी होते. की ऍक्सेप्टन्स रेटवर असतं ते, तुम्ही किती रिक्वेस्ट पाठवतात, त्याचा ऍक्सेप्टन्स रेट कसा आहे, रिटर्न कसा आहे. तर तुमचा रिटर्न रेट कमी असेल तर तुम्हाला ते फॉर अ टाइम पिरियड लाईक 15 डेज 30 डेज तुम्ही लोकांना रिक्वेस्ट नाही पाठवू शकत. तर जेव्हा रिक्वेस्ट पाठवतात तेव्हा हे बघा की तुम्ही किती लोकांना, रिलेव्हंट लोकांना इंडस्ट्रीमध्ये रिक्वेस्ट पाठवतायत, त्याने तुम्हाला हेल्प होईल. अपार्ट फ्रॉम दॅट लाईक मेन असा यूज नाही की लाईक पेड युजर असं काय नाही. Okay, fine. So can we export our details to other job portals from LinkedIn? I didn't get you. Yeah, the question is, can we export our details to other job portals from LinkedIn? हां, तर काय कुठल्या कुठल्या कंपनी याच्यामध्ये आपल्या एक एक्सटेन्शन असतात जॉब पोर्टल्समध्ये, की आपण आपले लिंक्डइन प्रोफाईल ऍड करू शकतो किंवा लिंक्डइन लिंक ऍड करू शकतो. तर ते डिपेंड्स आहे एक्सटेन्शनवरती आहे. तर आपण एक्सटेन्शनवरती ऍड केलं तर आपल्या एक्सटेन्शननी आपले लिंक्डइन प्रोफाईल तिकडे एक्सपोर्ट होऊ शकते. पण डिपेंड आहे. खूप सारी काही कंपनीचे एटीएस असतात. एटीएसमध्ये तुम्ही लिंक्डइन प्रोफाईल लिंक केलं तर तुमचं पूर्ण प्रोफाईल तिकडे डाउनलोड होऊ शकतो. तर तुमचे डिपेंड्स आहे पोर्टल टू पोर्टल. त्याच्यासमोर ऑप्शन असतील लिंक्डइन प्रोफाईलचे डिटेल्स द्यायला, मग प्रोफाईल पण एक्सपोर्ट होऊ शकतं. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही तुमचा समजा प्रोफाईल असं डाउनलोड तुम्ही समरी करायचं, प्रोफाईल बनवायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन पण दाखवतो मी, जिथून तुम्ही आपल्या लिंक्डइन प्रोफाईलचं डायरेक्टली डाउनलोड पण करू शकता, स्वतःची लिंक्डइन प्रोफाईल. जस्ट सेकंड. ॲज अ प्रॉपर लाईक ती ॲज अ रिझ्यूम नाही आहे ना, पण डायरेक्टली तुम्ही कोणाची प्रोफाईल पण डाउनलोड करू शकता. जसे की एक्झाम्पल मी हरीशची प्रोफाईल ओपन करते आता. ते आपण स्वतःची पण करू शकतो. समजा दुसऱ्याची कोणाची पाहिजे असेल, आपण तिथे ऑप्शन येतं आफ्टर कनेक्ट, इथे मोर करून ऑप्शन येतं की सेव्ह एज पीडीएफ. तर हरीश ही टोटली प्रोफाईल आहे, ते आपण डाउनलोड करून विकास इनडायरेक्टली असं परत. म्हणजे प्रोफाईल डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. हॅलो. ओके ओके, नो प्रॉब्लेम. वॉइस ब्रेक होत होता, येतोय परत. या, नो प्रॉब्लेम.
या नाईस विकास. नेक्स्ट क्वेश्चन कडे मूव व्हायचं. हॅलो विकास. विकास, आर यू ऑन कॉल? I guess we lost him again. I'll just call him and ask to connect again. Just hold on, please. Hello, Vikas. Yeah, just called him. He will reconnect again. Okay, fine, Vikas. We'll move on to next question. There are many hidden features in LinkedIn. How could we get to know about those useful features? हिडन फीचर्स जसे की लाईक एक्झॅक्टली मला पण नाही माहिती लाईक विच वॉट हिडन फीचर तुम्ही करतात मला पण ॲज अ बेसिक प्रोफाईल लाईक जो पण म्हणजे सगळे माणसं यूज करतात हाऊ वी कॅन मेक अ बेस्ट यूज ऑफ दॅट ते तर मी म्हणजे एक्सप्लेन केलं सध्या. तर तुम्हाला स्पेसिफिक तुम्हाला म्हणजे असं काही असेल तर मला ॲक्च्युली माहिती नाही पण लिंक्डइन रिक्रुटर जे वापरतात त्याच्यासाठी खूप सारे वेगवेगळे फीचर्स आहेत जसे लिंक्डइन एक्सरे सर्च करून आहे ते आपण एक्सरे सर्चने राईट ऑफ प्रोफाईल आपण शोधू शकतो बट आय गेस नॉर्मल युजरला काही असे म्हणजे हे नॉर्मल फीचर्स आहेत ते आपण वापरले तर तेच इनफ आहेत आपल्यासाठी. आणि मी अजून एक ऍड करू इच्छिते. हॅलो. हा बोला. मी ऍड करू इच्छिते की लिंक्डइन मध्ये 2 ऑप्शन असतात. प्रोफाईल प्रायव्हेट आणि पब्लिक. इफ यू आर जॉब सीकर तर तुम्ही तुमची प्रोफाईल ही पब्लिक वर ठेवा. म्हणजे जर कोणी तुमच्या स्किल सेट नुसार शोधायचा प्रयत्न केला तर तुमची प्रोफाईल त्यांना मिळू शकेल. तर पब्लिक जर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला तर दॅट विल बी मोर युजफुल फॉर यू. युजली नॉर्मली लोक पब्लिकच ठेवतात पण आपले नाही, डिटेल्स काही काही प्रायव्हेट ठेवतात म्हणजे त्यामुळे मग जस्ट अ आपले सजेशन. पण कॉन्टॅक्ट डिटेल्स जे म्हणजे लाईक ऍक्टिव्हली बघतायत आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स जसे नंबर आणि आपले ईमेल आयडी असेल ते रिलेव्हंट जे ऍक्टिव्ह आहेत ते ठेवा डिटेल्स भरले तर आपल्याला युजफुल आहे. Okay, great. Thank you.
So next question आहे, how can we keep track of the post after we apply for any job? तर ते तुम्ही जॉब अप्लाय सेक्शन जेव्हा आपण जॉब अप्लाय करतो राईट, तर आपण तिथे जॉब सेक्शन मध्ये येतो आपल्या ते अप्लाय कुठे केलंय, ते ऍक्टिव्ह स्टेटस, ते आपल्याला माहिती पडतं. आणि आपण आपल्या लिंक्डइन आपला ईमेल पण रिलेटेड असतं, जे जीमेल अकाउंट आहे, तर आपल्याला ते स्टेटस पण माहिती पडतं. आपल्याला समजा कोणी आपल्या प्रोफाईल व्ह्यू केली, जेव्हा आपण जॉब अप्लाय केलाय, तर तेव्हा समजा रिक्रुटरने कोणी ओपन केलं, तर तुम्हाला लिंक्डइन वरती आपल्या ईमेलवरती पण आपल्याला नोटिफिकेशन येते की या पर्सननी तुमची प्रोफाईल व्ह्यू केली आहे, त्या प्रोफाईलने तुम्हाला रिस्पॉन्ड केलंय. समजा रिक्रुटरने कोणी रिस्पॉन्ड केलं तुमच्या जॉब अप्लाय केल्या तिथे, तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या जीमेल वरती पण नोटिफिकेशन आहे आणि तुमच्या इनबॉक्स मध्ये पण नोटिफिकेशन आहे लिंक्डइनवर. आणि आपल्या जॉब सेक्शन मध्ये जिथे आपण जॉब अप्लाय करतो, तिथे पण तुम्हाला नोटिफिकेशन स्टेटस येऊ शकतो की ह्या जॉबचा आपण अप्लाय केलंय करंटली आणि याचा स्टेटस काय आहे. समजा जर जॉब एक्सपायर असेल तर तिथे तुम्हाला खाली एक लाईन येते की दिस जॉब इज एक्सपायर्ड करून, तर आपण ते जॉबला अनअप्लाय करू शकतो किंवा डिलीट करू शकतो, ऍप्लिकेशन रिटर्न घेऊ शकतो. Okay, great. So next question, LinkedIn Premium बद्दल आपण ऑलरेडी बोललो आहे. Okay, so पुढचा question, I am not able to see or open who viewed my profile section. Any reason? एक मिनिट, मी लास्ट सेक्शन कोणी विचारलं होतं की जॉब्स आपण अप्लाय केले ते ट्रॅक कसं करू शकतो राईट, जस्ट क्विकली मी दाखवतो. तर आपण Okay, आपण जॉब्स वर cool. सेक्शनवर गेलो, तर आपल्या इथे दाखवतं की सेव्ह जॉब, आपण किती जॉबवर सेव्ह केलंय. अप्लाइड जॉब आता मी एक पण जॉब अप्लाइड केला नाही, तर मला इथे दाखवत नाही की जॉब कुठला अप्लाय केलाय. त्याच्यामध्ये आपण जॉब्सवर सर्च केलं की आपण इथे जॉबचं असं पण सर्च करू शकतो, वेगवेगळे फिल्टर लावून. तुम्हाला जॉबचा तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही कुठे कुठे जॉब केलाय, अप्लाय केलं त्यासाठी. तिथे आपण जॉब्स वर गेले तर आपल्या इथे ट्रॅक होईल की आपण कुठे कुठे जॉबला अप्लाय केलंय. जॉबवर क्लिक केलं तर आपल्याला तुम्हाला माहिती पडेल की कुठल्या जॉबला काय स्टेटस आहे करंटली. ओके, आय होप दॅट आन्सर्स. Okay. Next question असा होता, I am not able to see or open who viewed my profile section. Any reason? काय झालं, आय डिडंट गेट. Yeah, I am not able to see or open who viewed my profile section. कोणी प्रोफाईल व्ह्यू केलं असेल तर तो सेक्शन आय एम नॉट एबल टू व्ह्यू. सो एनी रिझन फॉर दॅट? काय काय कधी असतं की लाईक तुमचं लिमिट समजा आम्ही नॉर्मल अकाउंटला, जसे की आम्ही लाईक जसं नॉर्मल पेड व्हर्जन्स आहेत आमचे, तर आम्हाला पूर्ण ऍक्सेस असतं. लाईक नॉर्मल पर्सनला काहीतरी 5 का 6 प्रोफाईल देतात. अपार्ट फ्रॉम असं पण असतं की जे काही काही लोक आपले असतात जे प्रोफाईल व्हिजिट करतात, त्यांना ऑप्शन असं की ते कॅन हाईड या प्रोफाईल पर्सनॅलिटी, लाईक दे कॅन कीप इट अनोनिमस किंवा टायटल नेमनी. आपण दुसरा जो व्हिजिटर असतो त्याच्यावरती प्रोफाईलवर पण डिपेंड असतं, तर आपला प्रोफाईल हाईड करू शकतो. तर आपल्याला समजा म्हणजे नाव कधी आपल्या कधी विजिबल नसतं की ड्यू टू लाईक द पर्सन, डिपेंड्स ऑन पर्सन हू इज विजिटिंग युअर प्रोफाईल, त्यांनी त्याची सेटिंग काय ठेवली आहे त्यामुळे. आणि नॉर्मल युजरला काहीतरी हार्डली 3 का 4 प्रोफाईल दिसतात अपार्ट फ्रॉम द रादर दॅन द होल लिस्ट. समजा पेड वर्जन असेल तर तुम्हाला दाखवते की कुठल्या कुठल्या कंपनी तुम्हाला प्रोफाईल व्ह्यू केलाय, कुठल्या कुठल्या कलिग्सनी तुमचा प्रोफाईल व्ह्यू केला आहे. जसं की पेड वर्जन पण आय गेस ते आपल्याला एवढं युजफुल नाही आहे, म्हणजे लाईक ॲज आय कॅन से, पण आपल्याला जे आपले बेसिकली माहिती पडलं तर बेटर आहे नॉर्मल. जसं की मी दाखवू शकतो की लाईक हॅलो, हां, आवाज येतोय. एक मिनिट, म्हणजे सर्चिंग की तुम्हाला दाखवू शकतो की नाही. नाही सॉरी, ॲक्च्युली दाखवणं हे नाही, विजिबल नाही. अरे तुम्हाला इंडस्ट्री दाखवतात की तुम्ही कुठल्या कुठल्या इंडस्ट्री तुम्हाला प्रोफाईल केलंय, व्ह्यू केलंय. कारण की ॲक्च्युली प्रीमियम मध्ये ऑप्शन येतात खूप सारे की प्रोफाईल तुम्हाला दाखवू शकतो की कुठल्या कुठल्या लोकांनी तुम्हाला प्रोफाईल व्ह्यू केलाय. युजली पेड वर्जन में तुम्हाला डिटेल सगळे येतील, भेटतील सगळे. हॅलो. Okay, so I guess that answers his question. Okay, next question आहे, can we update the latest job details in LinkedIn without uploading the updated resume? हां, तुम्ही ॲज मी बोललो तुम्हाला तुमचे रेझ्यूम पण अपलोड करायची जरूरत नाही. तुम्ही आपले डिटेल्स सगळे अपडेट केले टाइमली ऑन लिंक्डइन, बेसिकली ते स्किल सेट्स किंवा टाइमलाईन सगळे प्रॉपरली टाइमलाईन मध्ये असावे.
तुमचा प्रोफाईल चांगली विजिबिलिटी इट्स लाईक अ ऑनलाईन रेझ्युमे आहे तुमचा इवन विदाउट लेटिंग नो युअर एम्प्लॉयर गेट यू आर लुकिंग फॉर अ जॉब. तुम्ही आपले प्रोफाईल टाइमली अपडेट करा, स्किल सेट क्लिअरली मेन्शन करा. इट्स लाईक अ ऑनलाईन रेझ्युमे फॉर यू. समजा काही काही कंपनीज तुम्ही जेव्हा इझी जॉब अप्लाय करतात तुम्हाला वाटतं डिटेल तुम्हाला रेझ्युमे द्यायची आहे. काही काही कंपनीमध्ये ऑप्शन येते की तुम्ही डायरेक्टली तुमची प्रोफाईल अटॅच करून पाठवू शकता त्यांना. ऑरच काही काही कंपनी लाईक तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलच उचलू शकता डायरेक्टली. तर आपण आय कॅन सजेस्ट की तुम्ही आपले पूर्ण डिटेल्स भरा त्याच्यावर, तर तुम्हाला रेझ्युम बनवण्याची जरूरत पण नाही फ्रेंडली. नेक्स्ट क्वेश्चन करतो. Okay, great. Yeah. Uh, what can we mention in headlines? Any specific inputs? तर मी बोलू शकतो तेच मी तुम्हाला सांगितलं की हायलाईट युअर एक्सपर्टीज किंवा तुमचं जे USP असेल किंवा व्हॅल्यू प्रपोजिशन असेल ते तुम्ही लिहू शकता. जसं की मी रिक्रुटर आहे तर मी जर लिहिलंय की ग्लोबल सर्च पार्टनर. ओके, तर जसे समजा काही डेव्हलपर असेल किंवा तो असेल एक जावा एक्सपर्ट और रिॲक्ट बेस एक्सपर्ट और अकाउंट्स असेल की लाईक मॅनेजिंग युअर फायनान्स और मॅनेजिंग युअर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. असं काहीतरी कॅची USP म्हणजे हायलाईट तुम्ही लिहू शकता स्किल सेट बद्दल तुमच्या. or like managing the accounts of this company, managing the operation, like the operation वाले असतात ते लिहू शकतो की लाईक हँडलिंग द लार्ज स्केल ऑपरेशन्स ऑफ स्विगी किंवा असं काही म्हणजे वेगवेगळं तुम्ही लिहू शकतात. पण असं ती मेन आहे की आपण तुम्हाला जेव्हा प्रोफाईल कोणी व्ह्यू करतात की हेडलाईन ती तुमची कॅची बनवायची. तुम्ही लाईक सिंगल लाईन 3-4 वर्डची तुम्ही काही कॅची लाईन यूज करू शकतात तुमच्या जॉब रिलेटेड. तर ते तुम्हाला तुमचं प्रोफाईल सेलिंग असेल. आपण नॉर्मली बोलतो राईट की ॲज मी डेव्हलपर आहे, आपल्याला आपल्या कम्युनिटीमध्ये असतात की या स्किलचे कम्युनिटीचे टॅगलाईन असतात किंवा हे असतात ते आपण ते मेजरली यूज केलं ते लोकांना कॅची होऊ शकतो तुमचे हेडलाईन्स. बट इट शुड बी अगेन टू युअर रिलेटेड इंडस्ट्री और युअर जॉब टर्म ओनली. Okay, great. Great. Okay, fine. Next question. I guess Seema has answered few questions. Okay, so is anyone having any new question or कोणाचा आन्सर नाही झालेला आहे? Anyone like that with any such question? If असतील तर प्लीज इथे चॅट बॉक्स मध्ये टाका. I guess yes, we have covered most of the questions. Yes, because विकास अनम्यूट केलेला आहे. Yeah, प्रज्ञा पाटील I काही क्वेश्चन guess कोणाचे तर most of them were some repeating ones आणि आन्सर केलेला आहे. काही सीमाताईंनी आन्सर केलेला आहे. I guess any new question? Okay, no worries. जर कोणाला काही क्वेश्चन्स असले तर विकास इज अवेलेबल ऑन व्हॉट्सॲप, कॉल और वाया टेलिग्राम. You guys can always get in touch with him. And yes, thank you Vikas for this nice information. And सॉरी thank गाईज you. जरा मध्ये नेटवर्क कनेक्शनमुळे जरा प्रॉपर्ली Yeah, आन्सर. no worries, no worries. That is technical issues. We can't do anything. And thank you all guys for joining in and थँक्यू. hearing this patiently even after a few distractions. We appreciate that. I guess technical issues येत राहतात, so don't worry. Information PPT if you want or any further information, you can just contact Vikas. Okay. So fine. मला वाटतं कोणाला काही questions नाही आहे. So असतील तरी personally विचारू शकता. Yeah, Vikas has given his number also. Okay. So fine then guys, इथे आपण stop करू. Okay. So thank you Vikas once again. Thank you all for joining in. Yes. Good night everyone. Bye. Yep.